महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्री चेहऱ्यावरती चर्चा नको असा पवित्रा घेण्यात आलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे। आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ अशी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे। आता काँग्रेसच्या नेत्यांची ही भूमिका उद्धव ठाकरेंना मान्य होणार का हे पाहावं लागेल। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे सार्वजनिक करू नका, पण किमान 2 दारांआड तरी तो चेहरा ठरवा अशी भूमिका ठाकरे गटानं घेतल्याची सूत्रांची माहिती होती आणि त्यांच्या या भूमिकेला आता काँग्रेसनं उत्तर दिलंय। सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसची आहे, पण ठाकरे गटाकडून सातत्यानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जावा या संदर्भात आग्रह धरला जातोय। संजय राऊतांकडून सातत्यानं तशी वक्तव्य केली जात आहेत, मागणीही केली जाते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, एकीकडे ठाकरे गट आग्रही आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी, तर काँग्रेसला मात्र अजूनही हे सगळं गुलदस्त्यात ठेवायचंय। काय कारण आहे या दोन टोकाच्या भूमिकांमागे? प्रज्ञा, पाहतो आपण ठाकरे गट असं स्वतः उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, वारंवार त्यांनी उल्लेख केलेला आहे की आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो दिला गेला पाहिजे। उद्धव ठाकरे सुद्धा भर सभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसमोर बोलले होते, जर तुमचा चेहरा कोणी असेल तर तो द्या, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे, मात्र चेहरा दिला पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची होती। काल पुन्हा एकदा किमान तुम्ही जाहीर करणार नसाल तर 4 भिंतीच्या आतमध्ये तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला पाहिजे, ते कबूल करून घेतलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं असल्याची सूत्रांनी माहिती दिली होती। यावरती काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि सध्या तरी कुठलाही चेहरा नको, आधी आपण विधानसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा अशा प्रकारची भूमिका जी आहे ती काँग्रेस नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते। निवडणुकीनंतर आपण मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू, मात्र आता सध्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र जाऊ आणि तोच चेहरा जो आहे तो जनतेसमोर घेऊन जाऊ अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे। आता यावरून जे आहे ते ठाकरे गट नेमकं काय म्हणतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।